विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण जो मुंबई शहर 2025चा हा पेपर जो आपण विश्लेषण करत आहे त्यामधला आपण हा प्रश्न बघतोय आता 36 क्रमांकाचा प्रश्न. लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला की सोलार सिटी म्हणजे भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. पण त्यावरून एक लक्षात ठेवा, त्यांनी हा विचारला आहे की कोणत्या राज्यात आहे. जर एखादी प्रश्न जर परत त्यावरती तयार होतो की कोणती सिटी आहे असंही विचारू शकतात, बरोबर आहे. त्याचं उद्घाटन कधी केलंय, काय केलं, किंवा त्याचं श्रेय कुणाला जातं, अशा पद्धतीचा प्रश्न तयार होतात. म्हणून लिहा तिथे आता बघा की त्यावेळेस जर लक्षात घेतलं आपण सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे असं म्हटलं तर उत्तर जर म्हटलं तर मध्य प्रदेश येतो आपल्याला. ठीक आहे, तर त्याच्याविषयी लिहून घ्या आता कोणती काय. बघा आता पुढे त्याच ठिकाणी सोलार सिटी, बरोबर, सोलार सिटी जर आपण म्हटलं जे की भारतातली शहर सिटी, मग कोणत्या सिटीला म्हणलं जातं तर त्यावरून लक्षात घ्या, लिहा मध्य प्रदेश मधील देशातील सुद्धा पहिले शहर आणि मध्य प्रदेश मधील सुद्धा पहिले शहर हे येतं साची. आलं लक्षात, साची, आणि साची हे शहर येतं मध्य प्रदेशमध्ये. लिहा तिथे सोलार सिटी हे मध्य प्रदेशातील, ठीक आहे, मध्य प्रदेशातील देशातील पहिले सोलर शहर किंवा सौर शहर म्हणून त्याला गणलं जातंय. सोलर शहर किंवा सौर शहर, सौर शहर, देशातील पहिले सोलर शहर किंवा सौर शहर, आणि सौर शहर म्हटलं तर ते येतं ते साची. ठीक आहे, आता साची ह्या शहराचा मित्रांनो खूप मोठा इतिहास आहे. आजही समजा बुद्ध विहारांमध्ये म्हणा किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते साची या शहरापासून ते बऱ्याच गोष्टी अशा घेण्यात आलेल्या आहेत की ज्याचा तुम्हाला अगदी पावलोपावली अनुभव येतो. तर त्यापैकी लक्षात घ्यायचं. मग आता हे साची शहराचं उद्घाटन कधी झालं तर बघा, उद्घाटन येतं इथे, उद्घाटन, ठीक आहे, उद्घाटन झालेलं आहे 6 सप्टेंबर 2023 ला. 6 सप्टेंबर 2023 ला त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि कोणी केलं असेल तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी. ठीक आहे, यांचं तिथले सीएम शिवराज सिंह चौहान, ठीक आहे, त्यांनी केलेलं आहे. मग त्यासोबत लक्षात घ्यायचं, मग आता आपले जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत, बरोबर आहे, तर त्यांनी सुद्धा लक्षात घ्या, सोलार जर म्हटलं आज आपण तर हे पारंपरिक भविष्यामध्ये आपल्याला एनर्जी म्हणून काम करत आहे. तर त्या दृष्टीने त्यांनी बघा ते टार्गेट किती वर्ष ठेवलेलं आहे तर लिहून घ्या खाली एक विधान. तर यांनी पण म्हटलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ठीक आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला हे जे टार्गेट वर्ष किंवा त्यांनी ध्येय ठरवलेलं आहे म्हणजेच काय 2070 पर्यंत देशातील प्रत्येक राज्यामध्ये असे शहर विकसित करण्यात येत आहे. म्हणजेच त्यांनी 2070 पर्यंत तुम्हाला विचारू शकता टार्गेट इयर, बरोबर. तर 2070 पर्यंत, ठीक आहे, तर 2070 पर्यंत त्यांनी प्रत्येक राज्यात शहर विकसित करण्याचे लक्ष्य, प्रत्येक राज्यात शहर विकसित करण्याचे लक्ष्य, शहर विकसित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. म्हणजे तुम्हाला महत्वाचं काय आहे, त्यांनी काय विचारलंय, फक्त राज्य. आपण इथे राज्य मध्य प्रदेश, मग देशातील कोणत्या राज्यामधील जर कोणते शहर तर ते येतं ते साची. उद्घाटन कधी केलं तर 6 सप्टेंबर 2023. कुणी केलं तर त्या राज्याचे शिवराज सिंग चौहान यांच्या काळामध्ये कुणी केलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आणि 2070 हे वर्ष ठेवलेलं आहे कारण 2070 पर्यंत राज्यातील प्रत्येक शहर म्हणजे भारतातील राज्य आणि राज्यातील शहर असं प्रत्येक सोलर सिटी म्हणून त्यांना उभं करायचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आता दुसऱ्या प्रश्नावरती जाऊ आपण. त्यांनी म्हटलेलं आहे, आता लक्षात घ्या, दुसरा प्रश्न आपण त्या ठिकाणी येतो 43 क्रमांकाचा प्रश्न. ठीक आहे, 43 क्रमांकाचा प्रश्न बघा. त्यांनी हा प्रश्न म्हटलेला दिला आहे तुम्हाला. भारतातील सायबर, बघा, भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी
प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. असाही प्रश्न तयार होऊ शकतो तुम्हाला, आहे किंवा नाही. कारण एमपीएससीला किंवा तुम्हाला आता जरी पोलीस भरतीला जरी विचारायला गेलं तर तुम्हाला नाही ह्या प्रश्नावरती जास्त येत आहे. पुढे बघूच आपण, पुढे आहेच तुम्हाला प्रश्न, त्यामुळे लक्षात घ्या. आता यांनी जर प्रश्नाचं उत्तर जर म्हटलं आपण तर तिथे सीबीआय आलेलं आहे, बरोबर. सीबीआय. आता सीबीआय ची स्थापना काय, कसं, पुढे बघू. बघा आता यांच्याविषयी, कारण यांचे प्रश्न कसा फिरतो ना ती समजून घेण्याचा पार्ट आहे पुढे. बघा आता सीबीआय. आता हा जर घटक म्हटला आपण तर त्याला कशा पद्धतीने आपण पुढे लिहू शकतो लक्षात घ्या. सीबीआय, आता सीबीआयचं स्थापना वर्ष आहे 1 एप्रिल 1963 ला स्थापना झालेली आहे. याची स्थापना 1 एप्रिल 1963 ला झालेली आहे. 1 एप्रिल 1963 रोजी झालेली. त्यासोबत लक्षात घ्या त्याचं फुल फॉर्म जर म्हटलं आपण सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आलं, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आलेलं असतं. यासोबत लक्षात घ्यायचं मग याचं मराठीमध्ये काय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग. आले, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग त्याचा पूर्ण मराठीमध्ये अर्थ येतो. पण याचं काय काम करत असतात तर लक्षात घ्या, भारतामध्ये जर आता जर आपण बघितलं तर गुन्ह्याचा तपास करणारी देशातील सर्वात मोठी यंत्रणा म्हणून किंवा संस्था म्हणून यांच्याकडे बघितलं जाते. बघा इथे लिहून घ्या तुम्ही, देशातील गुन्ह्यांचा तपास करणारी सर्वात मोठी यंत्रणा, सर्वात मोठी संस्था पण म्हणू शकतो आपण, किंवा यंत्रणा, एकच शब्द आहे अर्थ, बरोबर आहे. यंत्रणा किंवा संस्था, बरोबर, की जी देशामध्ये सर्वात मोठी आज गुन्ह्यांचा तपास करणारी. कारण कुठेही जर लक्षात घ्यायचं की कुणी जर व्यक्ती जर समजा एखादी घटना घडत असेल एक देश पातळीवरती, खूप मोठा गुन्हा तो कुठल्याही पद्धतीचा असू द्या, तर प्रत्येक सामान्य व्यक्ती हाच विचार करतो की ही घटना सीबीआय कडे सोपविण्यात यावी अशी मागणी करताना म्हणून म्हटलं झालं की याला देशातील सर्वात मोठी गुन्ह्यांचा तपास करणारी यंत्रणा. आता त्यामध्ये लक्षात घ्यायचं, आता ही जी यंत्रणा आहे तर याचा शिफारस कोणी केलेली होती तर एक संथानम समिती होती, बरोबर आहे. हे आधी फक्त आपलं एवढं लक्षात ठेवा की संथानम समितीने ही या घटनेचा किंवा या संस्थेची शिफारस केलेली होती. म्हणजे या संस्थेच्या शिफारसीने आज सीबीआयची स्थापना झालेली दिसते आपल्याला. त्यानुसार लक्षात घ्यायचं मुख्यालय इथं दिल्ली, लक्षात घ्या मुख्यालय हे दिल्ली आलेलं असेल, ठीक आहे. मुख्यालय हे दिल्ली आलेलं आहे. आणि त्यासोबत लक्षात घ्यायचं की याचे संचालक बघा, आता संचालक जर म्हटलं आपण तर प्रवीण सूद जे कर्नाटकचे IPS आहे ना ते आहे आता सध्या, लिहून घ्या तिथे. म्हणजेच यांचे संचालक, या संस्थेचे संचालक, संचालक म्हणजे 25 मे 2023 पासून 25 मे 2023 पासून त्यामध्ये लिहा की प्रवीण सूद मग हे कुठल्या राज्याचे तर कर्नाटक या राज्याचे ते IPS आहे, ठीक. कर्नाटकचे IPS, बरोबर, त्या पदावरती त्यांचं झालेलं आहे. आलं लक्षात. त्यानंतर लक्षात घ्या पुढे आता त्यामधल्या आपण एक एक घटना ज्या संस्था आहे त्याविषयी पण थोडं नजर टाकू. आता आपण उत्तर तर बघितलं याचं, बरोबर आहे. उत्तर काय आलेलं आहे याचं, आयोगाने किंवा पोलीस भरतीमध्ये आपल्या पेपरला दिलेलं आहे ते CBI, बरोबर. पण त्यासोबत लक्षात घ्यायचं NIA सुद्धा काम काय करतं, ही NIA, बरोबर आहे. NIA हे फार महत्वाचं आहे. आता हे सायबर क्राईम सेल, तर आता तुम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी अशा घटना की ज्या सोशल मीडियाची रिलेटेड किंवा कम्प्युटर किंवा आपण म्हणतो की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड ज्या काही घटना असतात ना ह्या सायबर सेलमध्ये चालल्या जात असतात. आलं लक्षात. मग जसं CBI काम आहे ना तसंच
NIA हे सुद्धा काय काम करतं त्याचं पण आता विश्लेषण, कारण प्रश्न आलेला आहे सीबीआय वरती, होऊ शकेल तुम्हाला कोण संचालक आहे असेही विचारू शकतात, आणि त्यासोबत जर मग एखादी प्रश्न फिरला NIA तर आपल्याला कुठलीच संधी सोडायची नाहीये, कारण आपला प्रश्नांच्याच अनुषंगातून पूर्ण अभ्यास झाला पाहिजे हेच आपल्या डोक्यामध्ये आहे. म्हणून तुम्ही सुद्धा डोक्यात तेच ठेवा की त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करता येईल आपल्याला. ठीक आहे, चला बघा आता NIA. NIA आता NIA म्हणजे काय पुढे बघा. आता तसं जर आज फुल फॉर्म बघितला आपण तर म्हणतो आपण की नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी येतं. ठीक आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, बरोबर, NIA आलेलं असतं. त्यासोबतच त्याला मराठीमध्ये जर म्हटलं आपण तर राष्ट्रीय तपास यंत्रणा किंवा संस्था, किंवा राष्ट्रीय तपास संस्था म्हटलं जातं. त्यासोबत लक्षात घ्या याची स्थापना 2008 ला झाली आणि मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी येतं. तर बघा याची स्थापना वर्ष 2008 ला होऊन त्याचं मुख्यालय जर म्हटलं आपण तर मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी आलेलं असतं. ठीक आहे, मुख्यालय दिल्ली या ठिकाणी. त्यासोबत लक्षात घ्यायचं की भारत सरकारने आता हे कशासाठी काम करत असेल तर भारत सरकारने दहशतवादाचा तपास करण्यासाठी घेतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपण टेररिस्ट काम करतायत ना त्या ठिकाणी याचं NIAचं काम केलं जातं. म्हणजेच बघा यांचा उद्देश जर म्हटलं आज NIAचा उद्देश किंवा कशासाठी स्थापना केलेली आहे तर बघा उद्देश येतं की जे दहशतवाद असेल त्याविषयी भारत सरकार दहशतवादाचा तपास करण्यासाठी, म्हणजेच दहशतवादाचा तपास करण्याकरिता NIAची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, दहशतवादाचा तपास करण्याकरिता दहशतवाद संस्थेची स्थापना केलेली आहे. त्यासोबत मग आज जर आपण संचालक म्हटलं तर कोण आहे तर लिहा तिथे संस्थापक किंवा महासंचालक म्हटलं तर राधा विनोद राजू हे त्यांचे एक संस्थापक म्हणजे महासंचालक म्हणून काम करतात. तर लिहा तिथे महासंचालक. ठीक आहे, महासंचालक लिहा तिथे राधा विनोद राजू. ठीक आहे, राधा विनोद राजू आलेले हे. पण मित्रांनो एक लक्षात घ्यायचं, मी आज तुम्हाला महासंचालक म्हणून राधा विनोद राजू हे दिलेलं आहे किंवा मग सीबीआयचे संचालक सुद्धा सूद दिलेले आहे. पण एक लक्षात ठेवायचं ऐनवेळी पुढे जेव्हा कधी यामध्ये त्यांचा बदल झालेला असेल तर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये काय करायचं पटकन यामध्ये नाव बदलून टाकायचं तिथे. कारण प्रश्न कसा विचारला जातात सध्या कोण आहे हे विचारलं जातं किंवा याच्या पूर्वी मावळते संचालक कोण होते, मावळते म्हणजे याच्या पूर्वीचे, बरोबर, तर ते सुद्धा विचारलं जातं. म्हणून तुम्ही काय करायचं ह्या गोष्टीला अपडेट ठेवायचं. जरी मी आज सूद राजू आहेत, प्रवीण सूद आहे, जे काही संस्थापक येतात संचालक येतात तर ह्या गोष्टीविषयी तुम्ही कोणाची नेमणूक कधी झाली ना ते स्वतःहून तुम्ही काम करायचं. आणि मला असं वाटतं की मित्रांनो तुम्ही यांचे सर्वांचे नोट्स व्यवस्थित तुमच्या डायरीमध्ये करायला हवं, बरोबर. ज्या विद्यार्थी मित्रांना हे क्वेश्चन पेपर पाहिजे असेल त्यांनी नक्की खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा. आणि ज्यांना असं वाटत असेल की त्यांच्यासोबत काही अडचण आलेली तरी पण मित्रांनो बोलत चला, तुम्ही खाली कमेंट सुद्धा करत चला, कारण तुमची एक कमेंट्स हे आमची ऊर्जा वाढवतं. कारण आम्हाला पुढे काम करण्यासाठी एक काय देतं की मानसिक आधार देतं की नाही मुलांना अजून काय द्यायचं आहे, कशा पद्धतीने देता येईल याची आम्हाला एनर्जी देतं, आम्हाला बळ देतं. म्हणून प्रत्येकाने तुम्हाला ज्या ची वाटतं जे आपण एक उपक्रम सुरू केलेला आहे त्यांच्याविषयी प्रत्येकाने मित्रांनो कमेंट देत चला. तुम्हाला काय वाटतं नेमकं करत चला, लाईक करत चला, शेअर करत चला, मित्रांपर्यंत शेअर करा. तुमच्या सर्व मित्र मैत्रिणी सर्व ग्रुपमध्ये जे काही मित्रमैत्रिणी ग्रुपमध्ये काम अभ्यास करत असेल, सर्व तयारी करत असेल ना तर सर्वांनी शेअर करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो खूप मेहनत लागते ह्या सर्व गोष्टीला, आम्ही खूप बारकाईने देण्याचा प्रयत्न करतो. का तर तुम्हाला कुठेही अडचण यायला नको. पोलीस भरतीचा क्लास कुठेही काही लावायची गरज नाही पडायला पाहिजे म्हणून तुम्हाला देतोय, कारण तुमच्या जीवनाचं सार्थक व्हायला पाहिजे. तशी आपण एक 51 रुपयाची बॅच सुरू केलेली आहे जी ॲप्लिकेशनवरती, तर त्या विद्यार्थ्यांनी नक्की जॉईन करा. प्रत्येक काही दिवसानंतर आपण लगेच
आहे का ना, प्रत्येक रविवारी आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ते लाईव्ह आल्यानंतर तुमचे जे काही अभ्यासाचे डाऊट राहणार आहे सर्व नोटडाऊन करून ठेवा आणि विचारत चला. मी लाईव्ह स्वरूपामध्ये आपण त्याला कशा पद्धतीने डाऊट क्लिअर करता येईल हा उपक्रम एक सुरू करतोय आपण. आले लक्षात? पण प्रत्येकाने जॉईन करा. 51 रुपयाची बॅच आहे आणि युट्यूबला येणारे व्हिडिओ सुद्धा प्रत्येकाने शेअर करा. चला ठीक आहे, चला परत बघू आपण. आता त्यानंतर येतो आपण सायबर क्राईम सेलवरती, जो तिसरा ऑप्शन दिलेला आहे त्यांनी. आलं? आता इकडे बस तिसरा सायबर क्राईम सेल. मग आता हे कसं आलेलं असेल, याला काय म्हणतात तर बघा आता पुढे. ठीक आहे, आता सायबर क्राईम सेल. सायबर क्राईम सेल हा कसा आलेला असेल लक्षात घ्या. म्हणजे काय तर सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आपण त्यांना सायबर क्राईम सेलकडे गेलेलं आहे. म्हणजे सायबर म्हणजे ज्या ठिकाणी कोणी मेसेज, कॉल रेकॉर्डिंग किंवा कोणालाही सोशल मीडियावरून कोणाला छेडछाड केली असते, कोणाला बोलले काही पण अपशब्द, अशा वेळेस आपण तक्रार करतो. तर त्याचा तपास करण्यासाठी म्हणजेच सायबर गुन्ह्यांचा, बरोबर, सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आज हे सायबर सेल काम करतात. ठीक आहे, सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आलं लक्षात. हा एक येतो. त्यासोबत बघायचं की भारत सरकारने काय केलेलं आहे की गुन्ह्यांची जर समजा तक्रार असेल तर ही तक्रार सुद्धा नोंदविण्यासाठी एक ऑनलाईन एक पोर्टल तयार केलेला आहे सायबर क्राईम म्हणून. आलं लक्षात? ते पण लिहून घ्या. म्हणजे ऑनलाईन पोर्टल सुद्धा सुरू केलेला आहे. ठीक आहे, सायबर क्राईम ऑनलाईन पोर्टल सुरू केलेला आहे. ते पोर्टल त्याला म्हटले जाते सायबर क्राईम. हा एक मुद्दा. त्यासोबतच एक हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे 1930. सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर 1930, ते पण लिहून घ्या. बरोबर आहे, इथे हेल्पलाईन नंबर. ठीक आहे, आहे 1930 हेल्पलाईन नंबर. त्यासोबतच लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये जर सायबर विभाग म्हटलं तर 2016 मध्ये स्थापन झालेला आहे. लिहून घ्या परत इथे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये सायबर विभाग 2016 मध्ये स्थापन, विभाग 2016 मध्ये स्थापन झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये सायबर विभाग 2016 मध्ये स्थापन झालेला आहे. त्यामुळे ते पण लक्षात ठेवा. बघा, हा तिसरा ऑप्शन. आपण अशा पद्धतीने या प्रश्नाचे तिन्ही ऑप्शन कशा पद्धतीने विश्लेषण करायचे ते केले आणि याच्यावरती मित्रांनो 9 ते 10 प्रश्न तयार होतात बरं पर्यायावरून, म्हणून जरा थोडं बारकाईने घेण्याचा प्रयत्न करा. आता एक प्रश्न लक्षात घ्याल. आता आपण म्हणतो की हे जे NIA आहे, बरोबर, NIA यावरती एक राजस्थान सरकारने प्रश्न विचारलेला आहे राज्य शासनामध्ये, बरोबर, की राजस्थान पूर्व परीक्षा 2023 ला तो प्रश्न कसा आलेला आहे तो लिहून घ्या इथे. आपण बघा इतरही राज्यांचे प्रश्न बघण्याचा प्रयत्न करू. जसं माझ्या लक्षात येत असेल, जसं अभ्यासामध्ये आले तशा पद्धतीने मी देण्याचा प्रयत्न करू. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त मेहनत करा. ठीक आहे, लिहा तिथे हा जो प्रश्न आलेला आहे ना, बरं, प्रश्न लिहून घ्या. त्यांनी की राष्ट्रीय तपास संस्थेची स्थापना, राष्ट्रीय तपास संस्थेची स्थापना, राष्ट्रीय तपास संस्थेची स्थापना केव्हा झाली असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, कोणी तर राजस्थानच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेला आहे. बरोबर आहे, आणि तेच म्हटलं मी तुम्हाला वर्ष पण लिहून दिलेलं आहे. तर बघा इथे केव्हा झाली, तर NIAची स्थापना 2008 साली झाली. आलेला आहे प्रश्न, म्हणून बघा असे प्रश्न पण थोडा बघण्याचा प्रयत्न करा. चला आता पुढच्या प्रश्नावरती जाऊ आपण. जो पुढचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 30. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा आता, वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर, वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे त्यांनी. तर आता वाढवण बंदर म्हटलं तर लक्षात घ्या, वाढवण बंदर हे आज इथं आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये, आणि हे बंदर सध्या खूप चर्चेमध्ये आहे. कारण जगामधलं जर विचार केला तर पहिल्या 10 मोठ्या बंदरांपैकी ते एक बंदर होणार आहे. भारत सरकार खूप मोठी यंत्रणा डेव्हलप करत आहे त्या ठिकाणी, खूप मोठ्या पातळीवरती ते आज डेव्हलप करत आहे. त्यामुळे लक्षात घ्या
इथे लक्षात घ्यायचं. आता पुढे आता सिंधुदुर्गमध्ये मग आता यांनी काय विचारलेलं आहे, वाढवण हे जर पालघरमध्ये येत असेल, बरोबर आहे, तर रायगडमध्ये कोणतं येत आहे, मुंबईमध्ये कोणतं आणि सिंधुदुर्गमध्ये कोणतं. तर सिंधुदुर्गमध्ये तुम्हाला रेड्डी बंदर आहे, रेड्डी ते पण एक लक्षात घ्यायचं, रेड्डी बंदर आहे. रायगडमध्ये तुम्हाला उरण आलेला आहे, बरोबर आहे, उरण येथे JNPT रायगडमध्ये म्हणजेच काय, जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑफ ट्रस्ट, बरोबर आहे. JNPT हे आलेलं एक बंदर, कारण ते तर भारतीय ओहोटीच्या आधारावरती टेक्नॉलॉजीनी डेव्हलप झालेलं आहे. आणि मुंबईचं जे नैसर्गिक बंदर आहे, जे आपल्याला की ज्या काळामध्ये आधीपासून सर्वाधिक काळापासून ते चालत आलेलं बंदर, कारण मुंबईच्या बंदरावरती फार ताण पडायचा, तर ताण पडायचा म्हणून त्यांनी भारत सरकारने रायगड येथे उरण म्हणजे उरण तालुक्यामध्ये तुम्हाला पनवेल जवळ JNPT हे बंदर तयार केलं आलेलं आहे, बरोबर. मग आता एक बघू की वाढवण बंदराविषयी परत आपल्याला पुढे काय माहिती लिहिता येईल. पुढे बघा आता वाढवण बंदर. जिल्हा पालघर, बरोबर. वाढवण बंदर हे जिल्हा पालघर मधले आलेलं आहे. त्यासोबतच लक्षात घ्यायचं की त्यांनी म्हटलेलं आहे तिथे की देशातील सर्वात मोठ्या 10 जगातील सर्वात मोठ्या 10 बंदरांपैकी हा एक बंदर राहणार आहे, बरोबर. जगातील टॉप 10 बंदरांपैकी एक, बरोबर. जगातील टॉप 10 बंदरांपैकी एक राहणार आहे. त्यासोबतच देशातील हे 13वे बंदर राहणार आहे, बरोबर. देशातील म्हणजे आपल्या भारतातील सर्वात मोठे 13वे बंदर, भारतातील सर्वात मोठे 13वे बंदर राहणार आहे, बरोबर. सर्वात मोठे 13वे बंदर. त्यानंतर जगातील जर विचार केला तर सर्वात खोल बंदरांपैकी राहणार आहे, बरोबर. जगातील खोल बंदर आहे, बरोबर. जगातील आपण खोल बंदरांपैकी येतो. आणि भारतातील पहिले ऑफशोअर बंदर राहणार आहे, हे सुद्धा एक लिहून घ्या, महत्वाचा मुद्दा येतो, बरोबर. भारतातील पहिले ऑफशोअर बंदर आहे. वाढवण बंदरापैकी या सर्व गोष्टी येतात मित्रांनो. ह्या पद्धतीने तुम्ही आपल्या अभ्यासाला जोड देण्याचा प्रयत्न करायचा. आता बघू आपण 31व्या प्रश्नावरती येऊ. मुंबई शहरचा पेपर असल्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, जीएसचे प्रश्न फार आहेत, म्हणून आपला 1 किंवा 2 व्हिडिओ मध्ये होणार नाहीये, म्हणून आपल्याला व्हिडिओला पार्ट मध्ये विभागल्या जात आहे. म्हणून प्रत्येकाने ज्या विद्यार्थी मित्रांपाशी हा व्हिडिओ जात असेल ना, त्यांनी इतरांनी जर आधीचे प्रश्न बघितले नसेल, तर व्हिडिओ बघितले नसेल, तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाने बघा, तुम्हाला हे फार महत्वाचं आहे. आलं लक्षात. त्यानंतर लक्षात घ्यायचं, आपण येतो 31व्या प्रश्नावरती. थोडं मागे पुढे होत असेल तर बघून घ्या एखाद्या वेळेस. हा 31वा प्रश्न. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. आता तर हा प्रश्न जर एलिमिनेट करायचा झाला, आणि मित्रांनो प्रश्नाचं उत्तर शोधण्याऐवजी आपण प्रश्नाचं चुकीचं उत्तर कोणतं आहे ते शोधायला लागा, म्हणजे बरोबर तुमच्या वाट्याला प्रश्नाचं बरोबर उत्तर येतं. कारण ऐन वेळी तुमचा गोंधळ होत नाही. जर पर्याय 2 असेल आणि तुम्ही जर गडबडीमध्ये जर 3 करून आले, तर घरी आल्यानंतर लक्षात येते, अरे पर्याय 2 होता तर मी 3 करून आलो, असं नको व्हायला. ठीक आहे. तर म्हणून ते चुकीचं शोधा, म्हणजे बरोबर तुम्ही ठामपणे राहता. मुंबई ट्रान्स त्यांनी म्हटलेलं आहे बघा, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. मुंबई बघा, मुंबईच नाव दिलेलं आहे, कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो. साधा सोपा लक्षात घ्या, बरोबर आहे. साधं लक्षात घेणं महत्वाचं राहतं. याच ठिकाणी येतं तुम्हाला, जर मुंबई रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्ग आलं लक्षात, मुंबई रायगड आणि रायगड रत्नागिरी आलेलं असतं. मग आता यामध्ये लक्षात घ्यायचं की तुम्हाला कशा पद्धती उत्तर जर अशा वेळेस नाही आलं तर त्याला कसं बाहेर काढायचं. बघा त्यांनी काय म्हटलंय, कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो, म्हणजे 2 जिल्ह्यांना जर जोडतो तर लगतच्या जिल्ह्यांना जोडल्या जाणार. आलं लक्षात. जर समजा हा जर मुंबई जिल्हा आहे
तर त्याला लागून असणाऱ्या जिल्ह्याला जोडलं जाणार. मग आता बघा चुकीचं उत्तर कसं काढायचं. मुंबई ते रत्नागिरी म्हटलं आपण तर मुंबई, रायगड आणि रत्नागिरी आलेलं असतं तुम्हाला, म्हणजे 3 जिल्हा, म्हणजे उत्तर येईल का? नाही येणार. आले. त्याच्यानंतर लक्षात घ्या, यांनी म्हटलं की मुंबई कोणत्या दोन, मुंबई म्हटल्यानंतर मुंबई हा एक जिल्हा आहे ना, पण मुंबई जिल्हा असल्यानंतर इथे रायगड सिंधुदुर्गाचा संबंधच येत नाही, की असं उत्तर की ज्यामध्ये मुंबई आहे, म्हणजे रायगड रत्नागिरी हा ऑप्शन गेला, रायगड सिंधुदुर्ग. त्यानंतर लक्षात ठेवा त्यांनी म्हटलेलं आहे परत की मुंबई असा असणारा जिल्हा म्हणजे कुठला असणार आहे, फक्त हा एक, म्हणजे रायगड रत्नागिरी हा सुद्धा ऑप्शन जाईल. प्रश्न बघा, काही काही गोष्टींना लॉजिकली प्रश्न सुटतात, म्हणून लक्षात ठेवायचं मुंबई रायगड. आले लक्षात. प्रश्न जर इलिमिनेट केला प्रश्न इझिली निघतो. आले लक्षात. इथे काही जास्त लॉजिक नाहीये. तर याच्या पलीकडे आता आपण बघू की MTHL म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हे कशा पद्धतीने आलेली आहे, काय असतात हे सर्व बघू. आता पुढे बघू आपण. पण काही काही प्रश्न थोडं अभ्यास न करता, कमी अभ्यास जरी असेल ना मित्रांनो, तरी ते प्रश्न सुटणारे असतात. बरोबर आहे, क्लिअर आहे, बरोबर आहे. म्हणून MTHL आले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. आता जर आपण म्हटलं की मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हे कशी आलेली असेल, तर बघा आता पुढे. तर त्याच ठिकाणी म्हटलं तर कोणत्या दोन जिल्ह्याला, तर मुंबईला लागून असणारा जिल्हा म्हणजे रायगड, म्हणजे लिहा तिथे. तर 2 जिल्हे येणार, म्हणजे मुंबई रायगड आले असतात. हे 2 जिल्ह्याला प्रश्न इथे सुटला आपला. त्यानंतर लक्षात घ्यायचं, मग हे कोणाचे स्मरणार्थ उभे करण्यात आले किंवा तिथे, तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ करण्यात आलेलं. बोलूया तिथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ, बरोबर, यांच्या स्मरणार्थ उभे करण्यात आलेले दिसतात. यासोबतच लक्षात घ्यायची लांबी 21.8 किलोमीटर, त्याची लांबी येणार, लांबी 21.8 किलोमीटर. मग आता मैलाचा विचार जर केला तर कधी एखाद्याच मैल येतं, म्हणजे 14 मैल. ठीक आहे, 14 मैल असणार तुम्हाला. 21.8 किलोमीटर म्हणजे 14 मैल. आलं लक्षात. पुढे बघा, मग भारतातील सर्वात लांब सागरी पुलांपैकी एक आहे, बरोबर आहे. या इथे भारतातील सर्वात लांब सागरी पुलांपैकी एक आहे. लक्षात. भारतातील सर्वात लांब सागरी पुलांपैकी हा एक आलेलं असतं. त्यासोबतच मग जगातील 12व्या क्रमांकाचा पूल येतो मित्रांनो. लक्षात घ्या, जगातील, तो मुद्दा नाही दिला तरी चालेल, पण एवढं लक्षात ठेवा, भारताच्या पातळीवरती हा पुलांपैकी हा एक आलेला असेल. मग मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला विचारलेले आहेत फक्त हे 2 जिल्हे. होऊ शकेल याचं तुम्हाला नाव विचारू शकेल, कधी त्याची लांबी विचारेल मैलामध्ये किंवा किलोमीटरमध्ये. आलं लक्षात की त्यावेळेस त्यांचं भारतातील समजा सागरी पुलांपैकी असं विधानामध्ये तुम्हाला काही पण देऊ शकेल. त्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात. चालेल. त्यानंतर येतो प्रश्न, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न लक्षात घ्यायचा, 31वा प्रश्न येतोय. त्यानंतर जर म्हटलं आपण तर 54वा प्रश्न बघा आता पुढे. आता हा 54चा जर प्रश्न बघितला ना मित्रांनो, लक्षात घ्या, ऑलिम्पिक स्पर्धा ही 24 मध्ये झालेली विचारलं. ठीक आहे. हा खेळाशी संबंधित प्रश्न, हा पुढे तुम्हाला बदल होऊ शकतो, यामध्ये तुम्हाला काही मुद्दा येणार नाही. तुला पुढची ऑलिम्पिक स्पर्धा कधी होणार, काय होणार त्याच्याविषयी विचारलं जाईल. तर त्याच्यामुळे लक्षात घ्या. पण आता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, हा प्रश्न महत्वाचा आहे. आता इथे मॅकमोहन कोणत्या 2 देशांची सीमारेषा आहे असं म्हटलेलं आहे. मॅकमोहन, बरोबर आहे, कोणत्या 2 देशांची सीमा आहे असं विचारलेलं आहे. मग यामध्ये लक्षात घ्या, भारत पाकिस्तान ह्या 2 देशांच्या सीमेला काय म्हणतो आपण, रॅडक्लिफ. प्रश्न या रॅडक्लिफ वरती पण आलेला आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, भारत म्यानमार जर म्हटलं आपण
तर भारत म्यानमारच्या दरम्यान कुठल्या सीमेला त्याचं नाव नाही दिलेलं आलेलं आहे म्हणून तो बाजूला ठेवा. ठीक आहे. त्यानंतर येतो भारत श्रीलंकेच्या सीमेला पण नाव कुठे दिल्यात नाही आलेलं आहे तेही लक्षात ठेवा. कारण भारत श्रीलंका हे जर म्हटलं तुम्हाला तर हे समुद्र मार्गा जोडला गेलेला आहे. बरोबर, हा एक गेलेला. त्याच्यानंतर लक्षात ठेवा भारत, मग राहिलेला कुठला आहे आता, भारत चीन आलेला आहे आणि भारत चीनला तुम्हाला मॅकमोहन म्हटलं गेलेलं आहे. मॅकमोहन सीमारेषा, बरोबर, की त्या ठिकाणी तुम्हाला जोडलं गेलेलं असतं भारत चीन. पण आता पाकिस्तान अफगाणिस्तान असे की ज्या इतर रेषा आलेल्या असतात ना, म्हणून बघ, आणि भारत पाकिस्तानवरती आणि रेड क्लिफ वरती मॅकमोहन वरती प्रश्न आलेले मित्रांनो याच्या पूर्वी सुद्धा विचारलेले आहेत. एकदा थोडं बघून घ्यायचे मागचे प्रश्न सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर येतोय आपण आता, ठीक आहे. आणि जर समजा आपण 54वा प्रश्न जर विचार केला थोडा, त्याच्याविषयी पण थोडे पॉईंट्स आहे मी देऊन देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला अडचण नाही जाणार. तर बघा आता जो 54वा प्रश्न आपण म्हटलं की येणार नाहीत, मग आता पुढचा प्रश्न जर याच्या व्यतिरिक्त, मी हा नाही देणार तुम्हाला, पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला प्रश्न जर पाहिजे असेल तर लक्षात घ्या 2024ला नाही विचारला जाणार, पण एक लक्षात घ्या आता करंटची थोडं चर्चा आहे की 2036 मध्ये भारतामध्ये अहमदाबाद या ठिकाणी ऑलिम्पिक भरवण्याची शक्यता आहे. त्यांनी पेपरला सुद्धा ही बातमी सुद्धा आलेली होती. बरोबर आहे. मग शहर तुम्हाला विचारू शकतात अहमदाबाद, वर्ष विचारेल 2036, बरोबर आहे. आणि त्याचा निर्णय कधी घेणार तर 2026 मध्ये घेण्यात येणार. बरोबर, हे सर्व न्यूजपेपरला आलेली बातमी आहे, म्हणून वाटल्यास तो लिहून घ्या तुमच्यामुळे. ठीक आहे, तुमच्या अभ्यासाला तेवढंच एक मिळून जाते. लिहा तिथे पडलंच ऑलिम्पिक स्पर्धा बरोबर आहे, की जे भारतामध्ये 2036 साली भरवण्यात येणार आहे. त्याचा निर्णय मग भारत सरकार कधी घेणार, त्याचा निर्णय 2026 ला घेणार आहे, म्हणजे 10 वर्ष आधी. बरोबर, मग भारतामध्ये कुठे, तर त्याचं ठिकाण म्हटलं तर ते अहमदाबाद आहे. ठिकाण अहमदाबाद. ठीक आहे. गुजरात, अहमदाबाद कुठे आहे तर मग गुजरातमध्ये आलेलं. ठीक आहे. मग त्यामुळे लक्षात ठेवा की होण्याची शक्यता आहे. अजून फायनलाइज त्याला उत्तर आलेलं नाहीये, कारण न्यूजपेपरला आलेल्या जशी जशी बातमी आहे, म्हणजे त्याच्याशी निगडीत बघा. तुम्हाला 24 नाही तर पुढच्या वर्षी विचारणार होता. त्यानंतर आता काही प्रश्न येतात सायन्सवरचे. ठीक आहे. सायन्सचे प्रश्न काय करू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू जरा. आणि लक्षात घ्या आता दर एक दिवसाआड तुम्हाला हे व्हिडिओ येत राहणार, म्हणून प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक सुद्धा करा, कमेंट सुद्धा करा आणि त्यानंतर मित्रांनो शेअर सुद्धा करत राहा. कारण एकापासूनच तुमच्या ज्या मित्रमैत्रिणी असेल तुमच्या ग्रुपमध्ये अभ्यास करणारे ह्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि काही अडचण आल्यास खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. तुमच्या ज्या काही अभ्यासाच्या अडचणी असेल ना मित्रांनो सर्वच दूर केल्या जाईल. कुठलीही अडचण असू दे अभ्यासाविषयी काळजी करू नका. आणि त्यासोबतच तुम्हाला जे अप्लिकेशन आयडी दिसतंय खाली, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन डाउनलोड करा. प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला येईलच. आणि त्यानंतर तुम्हाला जे लाईव्ह बॅच आपली सुरू होत आहे आता किंवा सुरू आहेच, ते प्रत्येक रविवारी लाईव्ह राहणार आहेत. बाकी दिवस तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात मिळणार आहेत. तर ती 51 रुपयाची बॅच आहे. त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी तुम्ही जॉईन करा, तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आणि जे काही अभ्यासाचे तुमच्या आठवड्याचे डाऊट राहणार ना मित्रांनो, आपण प्रत्येक रविवारी हा तुमच्यात सोडवण्याचा प्रयत्न करू. म्हणून प्रामाणिकपणे अभ्यास करा नक्कीच आणि व्हिडिओ बघत चला. काही असलं आणि कमेंट सुद्धा करत चला.